जय महाराष्ट्र मित्रांनो, काय अशा पद्धतीचे जे फोटो आहेत ते तुम्ही सुद्धा बनवू शकता. बघू शकता आपण काय अशा पद्धतीच्या 3 प्रकारच्या फोटो बनवलेले आहेत. तर तुम्हाला कशा पद्धतीने बनवायच्या त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला पहिले प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर ChatGPT या नावाचे एक ॲप भेटेल तुम्हाला. तिथं नाव टाकल्याच्या नंतर सर्च करायचे आणि काय अशा पद्धतीचं तुम्हाला ॲप भेटून जाईल. ते ओपन करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीचा इंटरफेस भेटून जाईल. बघू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता इथं प्लसवर क्लिक करायचे आणि फोटोजमध्ये जायचे गॅलरीमध्ये आणि इथून जे आहे तुमचा काही अशा पद्धतीने जसा फोटो बनवायचा आहे त्यासाठी एक फोटो घ्यायचा आहे. तर मी फोटो घेतो आणि ओकेवर क्लिक करतो. त्यानंतर आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय सध्या त्याच्या खालती मी काही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा काही 3 प्रकारच्या फोटो बनवण्यासाठी तुम्हाला जे प्रॉम्प्ट दिलेले आहेत ते प्रॉम्प्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर मी आता कॉपी करून घेतो. आता मी पेस्ट करून घेतो. आता तर मी पेस्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं जे तुम्हाला नाव दिसतंय हे सिलेक्ट केलेलं नाव दिसतंय, इथं तुमचं नाव टाकून घ्यायचंय. जे काय तुमचं नाव असेल ते तुम्हाला चेंज करून घ्यायचंय. त्यानंतर आता काय करायचंय, तुम्हाला इथं जे ॲरो दिसतंय त्या ॲरोवर क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर थोडासा वेळ लागेल. त्यानंतर जी तुमची इमेज आहे ती बनून तयार होईल. आता बघू शकता तुमची जी पहिली फोटो आहे ती बनून रेडी झालेली आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, काय अशा पद्धतीने आता जी स्टेप केली आपण तशाच पद्धतीने तुम्हाला दुसरं जे आहे ते कॉपी करून घ्यायचंय आणि कॉपी केल्याच्या नंतर परत एकदा तुम्हाला दुसरा फोटो घ्यायचा आहे. तर मी आता फोटो घेतो. समजा मी आता हा फोटो घेतो आणि त्यानंतर ओकेवर क्लिक करायचंय. ओकेवर क्लिक केल्याच्या नंतर जे 2 नंबरचा प्रॉम्प्ट तुम्हाला दिलेला आहे खाली आपल्या व्हिडिओच्या ते जाऊन तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि इथं पेस्ट करायचं आहे. आणि पेस्ट केल्याच्या नंतर थोडासा वेळ लागेल. लोड होत आहे मित्रांनो. आणि आता तुम्हाला जे साईडला आरो दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर आता ही पण इमेज तुमच्या पुढे बनून रेडी होऊन जाईल. थोडासा टाइम लागेल. बघू शकता आता दुसरा काय फोटो तुमच्या पुढे असा बनून रेडी होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय, याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला डाउनलोड कसं करायचं आहे, तर वर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर ही जी फोटो आहे ती तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. आणि तिसरा जो आपला प्रॉम्प्ट आहे तो काय अशाच पद्धतीने कॉपी करायचा आणि इथं आणून पेस्ट करायचे. तुमचा तिसरा जो फोटो आहे तो पण बनवून काय अशा पद्धतीने रेडी होऊन जाईल. जर बनवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.